बायकोवर एक जोक सांगू इच्छिते की एक नवरा असतो, तो जरासा काळा सावळाच असतो आणि बायकोवर भयंकर प्रेम असतं आणि तो लाडे लाडे तिला एक दिवस जवळ घेऊन म्हणतो की डार्लिंग, आपलं ना एक असं छानसं गोरं गोरं बाळ झालं पाहिजे. तर बायको म्हणते, बघा विचार करा, आपलं पाहिजे का गोरं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे की दे से द फर्स्ट ब्रेस्ट मिल्क शुडंट बी फीड टू द बेबी. पहिल्यांदा जे चीक येतो सर, तो बाळाला देऊ नये आणि 2 वर्षापर्यंत जर बाळाला आपण दूध पाजत असू तर किती वेळा दिवसातनं द्यायला पाहिजे. जे फर्स्ट मिल्क आहे ना त्याला कोलेस्ट्रॉम म्हणतात. इनफॅक्ट त्या द्यायलाच पाहिजे. जसं मागच्या टॉकमध्ये पण सांगितलं, बाळ NICUला येतात, आईला स्ट्रेस होते. इनफॅक्ट तेव्हा वी इन्सिस्ट दॅट द मदर, जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असली तर 3-4 दिवशी मम्मीला गायनेक हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज भेटली तर मदर कॅन कम टू द NICU आणि तेव्हा ते कोलेस्ट्रॉम एक्सप्रेस करून देतात आणि ते फीड करतो आम्ही. कारण की त्याच्यामध्ये खूप जे रोगप्रतिकारक शक्ती असते, ज्याला आम्ही इम्युनोग्लोबुलिन्स म्हणतात, ते असतं ते इनिशियल चिकमध्ये आणि त्याच्यामुळे बाळाला खूप फायदा होतात. आणि नेक्स्ट क्वेश्चन वॉज अप टू 2 years. अप टू 2 years. Breastfeeding, exclusive breastfeeding is advised up to 6 months of age. Beyond 6 months, maximum one can feed is up to 1 year. 1 yearच्या पुढे मिल्क ब्रेस्टफीडिंग करण्यात काय लॉजिक नाहीये. कारण की बाळाला तुम्ही दूध पाजतात तर तुम्हाला त्याचा कदाचित आनंद होत असणार, पण बाळाला काय न्यूट्रिशन भेटत नाहीये. मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो, आपण कशासाठी जेवतो? एनीबडी? आपण जेवण रोज डेली फूड कशासाठी घेतो? बोला ऑडियन्स, एनीबडी? म्हणजे जस्ट टू कीप मेंटेन आवरसेल्व्स. म्हणजे आपण आयडियली असं जेवायला पाहिजे की आपली कॅलरीज आपल्याला डेली जेवढं रिक्वायरमेंट आहे तेवढं आपण घ्यायला पाहिजे, सो दॅट वी डोंट पुट ऑन वेट, सो दॅट वी डोंट बिकम फॅट. पण पोरांना आपण जेवण कशासाठी देतो? की त्यांची हेल्थ वाढण्यासाठी. दे शुड बिकम हेल्दी अँड दे शुड गेन वेट. म्हणून आईचं दूध बियॉन्ड 6 months मध्ये त्याच्या मिल्कमध्ये काही न्यूट्रिशन नसतं. प्रोटीन, कॅलरीज आणि जे काय मॅडम लोकांनी सांगितलं मिल्कबद्दल, मनीषा मॅडम टोल्ड व्हेरी वेल. तर बियॉन्ड 1 year मिल्क डज नॉट कंटेन मस्ट कॅलरिक कंटेंट. म्हणून 1 वर्षाच्या पुढे ब्रेस्ट फिडिंग करण्यात काय जास्त लॉजिक नाही. उलट बाळाला दूध पाजलं तर बाळाचे बेसिकली भूक मिटून जाते आणि भूक मिटल्यामुळे काय होतं की तो बाकीचं काय अन्न घेणार नाहीये. म्हणून बियॉन्ड 1 year प्लीज डू नॉट ब्रेस्ट फीड युअर बेबी. सर, आय वुड बॅक टू डिसअग्री. देर इज लॉट ऑफ रिसर्च, बरंच रिसर्च आहे याच्यावर की मी मेन्शन केलं पण माझ्या टॉकमध्ये की 1 वर्षानंतर त्याचा टॉनिक सारखं स्वरूप असतं. म्हणजे बाळाला दूध पाजल्यामुळे ते जेवणार नाही असं होत नाही जनरली, कारण त्याच्यातनं त्याला सगळ्या कॅलरीज मिळत नाहीत. त्यामुळे बाळाची भूक काही भागणार नाही पूर्णपणे 1 वर्षानंतर. पण अजून त्याची जी इम्युन सिस्टम असते आणि मेंदूची जी डेव्हलपमेंट असते, ग्रोथ जो असतो, त्याच्यासाठी लागणारे जे घटक असतात ते ब्रेस्ट मिल्कमध्ये असतात. आणि जर का आईने 2 वर्षांपर्यंत दिलं दूध, 1 वर्षानंतर ऑफकोर्स मी म्हटलं की टॉनिक सारखं, फक्त जेवण नाही, म्हणजे बाळाने सगळं जेवलंच पाहिजे. बट वी युजली इन क्लिनिकल प्रॅक्टिस वी हॅव सीन व्हेरी ऑफन जे काय मम्मीचं बाळ जे म्हणजे इफ यू सी 2 children बियॉन्ड 1 year जे ब्रेस्ट फीडिंग करतात प्रॅक्टिकली वेन वी सी इन आवर OPD अँड चिल्ड्रन हु हॅव स्टॉप्ड ब्रेस्ट फीडिंग ॲट अराउंड 8-9 months, the weaning and the growth patterns and the development is much better in a child who is more than. There is a time constraint आणि भरपूर क्वेश्चन्स आहेत. फास्ट मी करते की एक क्वेश्चन असा आहे की आय एम हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप अँड माय हजबंड इज अ निगेटिव्ह blood group. Do I take an anti-D injection? Do I need to take anti-D injection? Then no, you don't have to take an anti-D injection. If you are negative, then yes. Then comes चालायला जाणे कितपत योग्य आहे? सकाळ संध्याकाळ किती वेळ चालणं आवश्यक आहे? सुप्रिया. अगदी धाप लागेपर्यंत चालणं किंवा मिल्खा सिंग एवढं पळणं गरजेचं नाहीये. व्हॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल विथ. तुम्हाला थकवा आला का बसा. टिल यू आर ओके कम्फर्टेबल फिजिकल टॉलरन्स मध्ये तुम्ही वॉकिंग करू शकता. आय थिंक 10 to 15 minutes इज अ व्हेरी रिझनेबल टाइम. नेक्स्ट क्वेश्चन इज
Does having a sexual relationship during pregnancy is advisable? Dr. Shailendra. Okay, now that's quite a tough question to answer because it's all very momentarily and emotional. But I personally advise to avoid sexual relations during the first and the last trimester. The second trimester, yes, the couples can proceed with sexual relation, but of course with caution and preferably the woman on top position or the side to side position so that there is no direct physical trauma on the mother's abdomen. So if these precautions are taken care, second trimester can be managed, but first and third trimester, strictly no. जुन्या काळी तुम्हाला आठवत असेल की मुलीला 7व्या महिन्यात आईच्या घरी पाठवायचे. जुन्या लोकांचा मुद्दा मेन तो होता की तिला नवऱ्यापासून दूर ठेवायला. तर शेवटचे 3 महिने हे संबंधाच्या दृष्टीने फार धोक्याचे असतात. पहिल्या 6 महिन्यामध्ये जसं शैलेंद्र बोलला की संबंध आलेला चालतो, पण काही कंडिशन्स आहेत जिकडे पेशंटला ब्लिडिंग होतं किंवा तिची ट्विन्सची प्रेग्नन्सी असते किंवा तिला फार वर्षांनी मूल राहिलेलं असतं. अशा कंडिशनमध्ये संबंध अवॉइड केलेला बरा असतो. काही पेशंट किंवा काही सासू किंवा काही आया मला प्रश्न विचारतात, डॉक्टर संबंध आलाच नाही तर मूल वाढणार कसं? हे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा चुकीचं समजूत आहे. तर मी त्यांना विचारतो की काही लोक अबुधाबीला कामाला असतात, ते फक्त मे महिन्यात घरी येतात आणि त्यांची डिलिव्हरी होते फेब्रुवारी महिन्यात, तर त्यांची मुलं कशी वाढतात? तर एकच लक्षात ठेवा की जसं ॲक्च्युली सायंटिफिकली मिस्टरांचा त्यांचा भाग फक्त प्रेग्नन्सी राहीपर्यंतच असतो. एकदा ती पेशंट प्रेग्नंट झाली की ते मूल नॅचरली वाढतं, त्याच्यामध्ये वडिलांचा काही हात नसतो. ऑफकोर्स त्याचा सपोर्ट फार महत्वाचा आहे. सुप्रिया तिकडनं मोठे डोळे करून मला बघते म्हणून त्यांचा सपोर्ट फार महत्वाचा आहे, पण सायंटिफिकली स्पीकिंग नवऱ्याचा काही भाग 9 महिन्यात नसतो. एक क्वेश्चन आहे, आफ्टर ब्लाइटेड ओवम केस इफ बेबी अबॉर्टेड देन द नेक्स्ट प्रेग्नन्सी कुड बी केप्ट विद इन व्हॉट पिरियड? म्हणजे थोडक्यात अबॉर्शन झाल्यानंतर नेक्स्ट प्रेग्नन्सी कधी प्लॅन करायची? ब्लाइटेड ओव्हम ही ॲक्च्युली प्रॉपर प्रेग्नन्सी नाही, त्यामुळे त्याला अबॉर्शन कन्सिडर करता येत नाही. पण जरी प्रॉपर अबॉर्शन झालं असेल तर जनरली कारणं जर काही ऑब्व्हियस असतील तर त्या कारणांचा इलाज करून 3 ते 4 महिन्यामध्ये दुसरी प्रेग्नन्सी ठेवता येते. हा प्रश्न असा आहे की सरोगेट बेबीला ब्रेस्ट फिडिंग कसे होते? तिच्या सरोगेट आईकडूनच होते का बाहेरचं दूध द्यावे लागते? हा खूप छान प्रश्न आहे. जेव्हा बाळाला सरोगेट बाळ त्या आईकडे येतं, म्हणजे ज्या मातेने जन्म घातलेला आहे, जन्म झाल्यानंतरच लगेच जे आई वडील असतात बाळाचे त्याला दिलं जातं. तर त्याच्या आधी जर का 6-7 महिन्यापूर्वीच जर का आई आमच्याकडे आली की आता आम्ही सरोगेट बाळ करणार आहोत आणि असा प्रश्न विचारला, तर त्यांना आम्ही काही मेडिसिन्स देतो, म्हणजे काही हॉर्मोन्स देतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सीसारखी स्टेट म्हणजे पूर्णपणे नाही पण त्यांच्या स्तनांचा विकास होऊ लागतो. आणि दुसरं म्हणजे त्यांना आम्ही सांगतो की ब्रेस्ट पंपद्वारे स्वतःच्या ब्रेस्टना स्टिम्युलेशन द्यायला सुरुवात करा. तर हे केल्यामुळे त्यांचे जे ब्रेस्ट फिडिंगचे हॉर्मोन्स असतात ते वाढू लागतात आणि ॲक्च्युअली जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आईला थोड्याफार प्रमाणात दूध यायला सुरुवात होते, पण ती संपूर्णपणे निव्वळ स्तनपान करू शकेल की नाही ह्याची गॅरंटी नाही, पण ती स्तनपान करू शकेल. आणि जर का वरचं दूध जे बाहेरचं द्यावं लागेल, म्हणजे ती जेवढं बाळाला देईल तेवढं तर आहेच, त्याच्यामुळे बाळाचं आणि आईचं बॉन्डिंग व्हायला सुरुवात होते. आणि दुसरं जे दूध असेल ते पण स्तनालाच लावून एक डिव्हाइस येतो ज्याला म्हणतात सप्लिमेंटल नर्सिंग फीडर, आणि त्या फीडरद्वारे ती म्हणजे बाळ स्तनावरच चोखेल, पण ते बाहेरचं दूध सुद्धा स्तनातूनच बाळाला मिळेल. आणि ती एक साधी बॉटलच असते जी गळ्यात घालतो आणि त्याच्यातनं एक छोटी नळी तिथे जाते, बाहेरूनच लावलं जातं. ते खूप सोपं आहे, डिफिकल्ट नाही आहे. पण हो, प्रश्न असा आहे की स्तनपान करू शकेल का? तर आन्सर इज येस. थँक्यू डॉक्टर मनीषा. आज ह्या प्रोग्रामला तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येने आलात त्याबद्दल मी तुमचा ॲक्च्युअली धन्यवाद आणि परत एकदा अभिनंदन वुमन्स डे बद्दल. आणि
मी समन्वय प्रतिष्ठानातर्फे की त्यांनी हा तुम्हाला प्लॅटफॉर्म उभा करून दिला. आय वुड लाईक टू थँक स्पीकर्स अँड पॅनलिस्ट हू हॅव टेकन अ व्हॅल्युएबल टाईम आणि इथे येऊन आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्याबद्दल धन्यवाद. आणि स्पेशल थँक्स टू मिस निलिमा डावखरे यांच्यासाठी आहे की त्यांनी हा प्रोग्राम असा युनिक आणि ब्युटिफुल प्रोग्राम आई होताना हा जो ऑर्गनाईज केला, ज्याने आम्हाला तुमच्याशी डायरेक्टली संवाद साधता आला, जो आम्हाला ओपीडीमध्ये एवढ्या डिटेलमध्ये करता येत नाही. सो आय रिअली अगेन थँकफुल टू ऑन बिहाफ ऑफ ATG आय एम थँकफुल टू समन्वय प्रतिष्ठान. धन्यवाद. ATGच्या सहकार्याने खूप सुंदर कार्यक्रम आपण इथे केला जो अजून संपलेला नाहीये. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग शिल्लक आहे तो म्हणजे लकी ड्रॉ. इथे आलेल्या मातांसाठी, होऊ घातलेल्या मातांसाठी एक लकी ड्रॉ इथे होणार आहे. त्यासाठी तुम्हाला थांबायचं आहे. त्याच्या आधी एक छोटासा डान्स परफॉर्मन्स आपण मुलांचा बघणार आहोत. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया सभागृहातील आसनं घ्यावीत. आपल्याला या रंगमंचावरती रिदम डान्स अकॅडमीकडून एक छोटा डान्स परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सखी महिला मंडळाकडून डोहाळ्याची गाणी ऐकायला मिळणार आहेत. कारण डोहाळे जेवणाचा थोडासा भास निर्माण करायचा हा प्रयत्न आहे. आणि त्यानंतर आपला लकी ड्रॉ होणार आहे. लकी ड्रॉ रील ॲप ह्या कंपनीने स्पॉन्सर केलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की हे शेवटचं जे सत्र आहे कार्यक्रमातलं त्यासाठी सगळ्यांनी कृपया थांबायचं आहे. धन्यवाद. अखंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये, बनून रौद्र कामिनी प्रकाशण्या तिमिर ये. प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे, आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. हेच रूप घेऊ दे, रूप घेऊ दे, महाकाली शौर्य दे. आई अंबे जगदंबे, आई अंबे
परंपरा जतन करण्यासाठी हा ग्रुप कार्यरत आहे. परंपरेने चालत आलेले अनेक सण सोहळे कालाच्या ओघात लुप्त होताना दिसतात आणि ते पुन्हा एकदा आपल्यासमोर सादर करण्यासाठी त्यांचा आनंद आपल्याला मिळावा म्हणून हा ग्रुप 2006 पासून कार्यक्रम करतोय, ज्यामध्ये ते पारंपरिक भोंडला सादर करतात, मंगळागौरीचे खेळ करून दाखवतात. आज ते सादर करणार आहेत तशी डोहाळ्याची गाणी म्हणून दाखवतात आणि बारशाची गाणीही ते म्हणतात. झी मराठी, स्टार प्रवाह या दूरदर्शन चॅनेल्सवरती मालिकांमधूनही त्यांनी यातले अनेक सण आपल्यासमोर सादर केलेले आहेत. सखी महिला ग्रुप आपल्यासमोर डोहाळे जेवणातली काही गाणी सादर करणार आहे. निलिमा डावखरे यांच्या हस्ते ह्या आई होताना कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भावी मातांना विनंती आहे, बाहेर पडताना कार्यक्रम सगळा संपल्यानंतर बाहेर पडताना एक टेबल आहे आणि तिथे काही बॅग्स तुमच्यासाठी ठेवलेले आहेत, काही किट्स आहेत, ते कृपया तुम्ही जाताना बरोबर घेऊन जायचे आहेत. थँक्यू. नमस्कार. येथे जमलेल्या सर्व रसिकांना सखी महिला ग्रुपचा नमस्कार. समन्वय प्रतिष्ठान संस्था